खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत आळणी चिकन। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर आळणी चिकन बनवण्यासाठी आपण गरम कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊ। तेल छान असं गरम झालं की बारीक चिरलेला कांदा छान असा आपण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। आता मस्तपैकी बघा आपला हलकासा कांदा ब्राऊनही झालाय। आता यामध्ये आपण घालूया 1 छोटा चमचा अद्रक लसूण पेस्ट। परतून घेऊ। लो टू मीडियम गॅसवरच करायचं बरं का, हे सगळं परतायचं नाही तर करपून जाईल। आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो, चवीपुरतं त्यावर मीठ घालू म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो। थोडंसं परतून घेतल्यानंतर हळद घालू। हळद थोडीशी जास्त घालायची, पाव चमच्यापेक्षा, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊ। हा आपल्याला कांदा टोमॅटोचा हा मसाला आहे ना थोडासा शिजवून घ्यायचा आहे। तसा हलकासा तो शिजला पाहिजे मसाला, मग मस्त टेस्टी लागतं चिकन। तर बघा आता हा मसाला थोडासा मऊ झालाय, शिजलाय। आता यामध्ये घालूया आपण स्वच्छ धुवून चिकन। परतून घेऊ। छान असं 3-4 मिनिटं असं छान परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं चिकन। आता चिकन छानपैकी आपण 3-4 मिनिटांसाठी भाजून घेतले। आता यावर आपण झाकण ठेवू आणि झाकणामध्ये अर्धा ग्लास पाणी घालू। तर ही पद्धत आहे ना चिकन शिजवण्याची, अगदी जुनी पद्धत आहे। चिकन मटण असं शिजवायचे, ह्याने खूप टेस्टी लागतं चिकन मटण। तर आता हे आपण 3-4 मिनिटांनी पाहूया। पाणी छान गरम झाले आणि बघा आतमध्ये चिकन किती मस्त पाणी सुटले आतमधल्या चिकनला। आता हे सगळं आपण हलवून घेऊ। आपल्याला ह्या पाण्यातच चिकन शिजवून घ्यायचंय। मस्त वास येतोय। हे असं आळणी चिकन आहे ना लहान मुलांना खूप चांगलं आहे। मस्त अशी तोंडाला चव येते हे चिकन खाल्ल्यानंतर। नक्कीच करून बघा, अगदी सोपं आहे, अजिबात काही मसाले नाही, काही नाही। तर आता हे 5-7 मिनिटं आपण असंच शिजवलं तर परत यावर हे झाकण ठेवू। आपल्या ह्या झाकणातलं पाणी जर कमी झालं असेल तर त्यात थोडंसं अजून पाणी घालू आणि 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू। छान असं चिकन बघा आता वेगळंच दिसतंय ना, शिजले गेले ते चिकन आणि वास तर एवढा मस्त येतोय। ते बघा हे मला दाखवते, बघा लगेच शिजले, मस्त दिसतंय। तर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचंय। तर आपल्या आवडीप्रमाणे घालायचं, जास्तही पातळ नाही करायचं, थोडं अंगापुरतंच त्याच्या पाणी घालायचं म्हणजे मस्त असा हा रस्सा लागतो। थंडीमध्ये ना हे खूप छान लागतं हे आळणी चिकन। तर आता एक दणकून आपण उकळी काढून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटांनंतर पाहूया। छान अशी उकळी आली, मस्त घमघमाट असा वास येतोय चिकनचा। मस्त असं तोंडाला चव येईन असा हा रस्सा झालाय, मस्त दिसतोय आणि चिकनही छान असं मस्त मऊ शिजलंय। बघा लगेच शिजतं हे चिकन। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करून घेऊ। तर बघा अशा प्रकारे आपलं आळणी चिकन झालंय, रस्साही झालाय, खूप टेस्टी, मस्त असा तोंडाला चव येईल असा आणि लहान मुलांना आवडेल असा। तर आता हे छानपैकी आपलं आळणी चिकन झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.